नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत मुंबईतल्या आणि संपूर्ण राज्यभरात एकूणच जी रस्त्यांची अवस्था आहे, खड्डे पडलेले आहेत, आपण सगळे खड्ड्यात गेलोय अशी परिस्थिती झालेली आहे. या संदर्भामध्ये अर्थात काही महत्त्वाचे प्रश्न आपण उपस्थित करतोय. मुंबईचं खड्ड्यात जाणं हे शिवसेना भाजपचं राजकीय अपयश आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण विचारतोय. मुंबईत मनपामध्ये माफिया राज असल्याच्या सोमय्या यांच्या आरोपामुळे युती खड्ड्यात जाणार आहे का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण विचारतोय. आणि मुंबईतील रस्त्यांची दुरवस्था ही अभियंत्यांची जबाबदारी नाही का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण विचारतोय. या तिन्ही प्रश्नांच्या अवतीभोवती आपण चर्चा करणार आहोत. मान्यवर आपल्या सोबत उपस्थित आहेत. अमीन पटेल काँग्रेसचे आमदार आपल्या सोबत आहेत. आपल्यासोबत किशोरी पेडणेकर आहेत, शिवसेनेच्या नगरसेविका. आपल्या सोबत संदीप देशपांडे असणार आहेत या कार्यक्रमामध्ये थोड्या वेळाने, मनसेचे गटनेते मुंबई मनपातले. आणि राम कदम आपल्यासोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते. आपल्यासोबत ॲडव्होकेट सुखदेव काशीद जे BMCचे इंजिनियर सुद्धा आहेत. या सगळ्यांशी आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये नेमकं आपण पाहणार आहोत की मुंबईतले हे जे खड्डे आहेत ती नेमकी जबाबदारी कुणाची आहे. चर्चेमध्ये अर्थात पहिल्यांदा जो प्रश्न विचारायचा आहे तो आपल्याला अमीन पटेल आपल्याला विचारायचा आहे, कारण अर्थात विरोधी पक्ष म्हणून तुम्ही ह्या सगळ्याकडे कसं बघताय. मुंबई आज कुठेही गेलो आपण, दक्षिण मुंबई असो, उत्तर मुंबई असो, पूर्व मुंबई असो, कुठेही गेलो, उपनगरात गेलो तरी आज मुंबईत खड्ड्यांच्या शिवाय आपल्याला काही दिसत नाहीये. 2-2 तास या टोकापासून त्या टोकावरती जायला लागतायत. आपल्याला साधारणतः 18-19 किलोमीटरचं अंतर पार करायला सुद्धा 2-2, 2.5 तास लागतायत. नेमकं काय घडतंय असं तुम्हाला वाटतंय? नाही, ह्याच्यामध्ये जे मुंबई महानगरपालिकामध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांच्यावर ह्यांची जबाबदारी आहे. मी एकच गोष्टी सांगतो की आज मुंबईला V2तून निघाला ते सांताक्रूजला आपण झाले, सांताक्रूज टू VTला आलं, छत्रपती शिवाजी टर्मिनस आलं तर 3-3 तास लागतात. आज पाऊस संपलेला आहे, आज पाऊस आहेत, पण आज आपण ऑक्टोबरमध्ये आहोत. गणपती गेले, ईद गेली, सगळं गेलं, पण रस्त्यामध्ये ते खड्डा आहेत. त्याची जे नाशू ते आहेत ते संपूर्ण जबाबदारी ते महापौर बसलेले आहेत त्यांची आहे, स्टँडिंग कमिटीवर जे बसले आहेत त्यांची आहे. आज त्यांना हे मुंबईचं नाव देशामध्ये नाही जगामध्ये जे होतात त्यांनी आता खड्डेची सिटी म्हणून ते घोषित केलेले आहेत. हे सगळं जबाबदारी BJP आणि शिवसेनेची आहे. ही सगळी जबाबदारी भाजप आणि शिवसेनेची आहे असं तुम्ही म्हणताय. अर्थात या संदर्भामध्ये पुन्हा किशोरी पेडणेकर आपल्याला प्रश्न हाच विचारायचा आहे की अलीकडे ज्या पद्धतीनं युतीमध्ये, खास करून मुंबई महानगरपालिकेच्या युतीमध्ये ज्या पद्धतीनं शेरेबाजी झालेली आपण बघतोय आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की या खड्ड्यांमध्ये करप्शन झालेलं आहे, या खड्ड्यामधला भ्रष्टाचार आहे आणि एक माफिया राज या मुंबई महानगरपालिकेमध्ये, असं तुमच्याच मित्र पक्षाच्या खासदारांनी, मुंबईतल्याच खासदारांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं का ही सगळी जबाबदारी तुमची आहे? मुळात म्हणजे कुठल्याही चांगल्या जबाबदारी जर आम्ही स्वीकारतोय तर काही गोष्टी आम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे. आम्ही कधीच कुठल्याही गोष्टीकडनं पळ नाही काढलाय. ज्याने आमच्यावर खासदारांनी जो आरोप केलाय त्यांना असं वाटतंय की मी अमक्या गोष्टीला राष्ट्रवादीच्या नेत्याला जेलमध्ये पोचवलं, चिट फंडवाल्यांना जेलमध्ये टाकलं म्हणून मी कुठल्याही बेडक्या फुगवल्या आणि सांगितल्या तरी ते सगळं लोकांना खरं वाटणार. मुळात आजच्या घडीला ज्या पद्धतीने बरोबर सोयीनुसार जे काही राजकारण केलं जात आहे त्याचाच खरा हा त्रास आहे. आज जे खड्डे आहेत ते खड्डे नाकारत नाही, परंतु त्या खड्ड्यांमध्ये ज्या हायवेचे, ज्याला आपण पुलांवरचे बरोबर ते टोल बिलच्या ह्याच्या, त्या खरं कंपन्यांच्या पण जबाबदाऱ्या आहेत कारण ते त्याचे टोल घेतात. बरोबर. पण हेतू पुरस्कार ते सगळं दुर्लक्षित करायचं आणि फक्त शिवसेनेला नेहमीच टार्गेट करण्याचा जो काही प्रयत्न चाललाय त्या प्रयत्न त्यांना करू नका असं कधीच आम्ही म्हणणार नाही. करत राहा, तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा, पण सतत एकच वाक्य बोललं म्हणजे ते खरं होतं. अशी जी काय आता यांची भूमिका होत चालली आहे ती चुकीची आहे. कारण आज ज्या पद्धतीने हे आमदार आहेत स्वतः पण ज्या रस्त्यांचे आपण सगळे व्हिज्युअल बघतोय, काय मुळात ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरवर आता कारवाया झाल्या आहेत, काही कॉन्ट्रॅक्टर आतमध्ये बंद झालेत, काही जे आहेत आणि असहकार पुकारलाय, आयुक्तांच्या विरोधात केलंय. कारण खड्डे हे म्हणजे मी जेव्हा
महापालिका पाहायला लागली, मला वाटतं 85-86 पासून मी पाहते, तर तो एक स्लोगन कायम होता. साहेब आमदार साहेब पण सांगतील, आपण त्यावेळेला बोलायचो खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, हा 2002ला पण आम्ही स्लोगन म्हटले. त्यामुळे आता मात्र हे खड्डे बुजलेच पाहिजे होते, परंतु दुर्दैवाने ते बुजले गेले नाहीयेत. कारण त्याची मुळात जबाबदारी म्हणजे मग ते MMRD असेल, MSRDC, काय PWD हेही कोण घेत नाहीयेत. आणि महानगरपालिकेच्या ज्या खड्ड्यांची, म्हणजे तुम्ही अगदी एक उदाहरण घ्याल तर तुमच्या ऑफिसच्या समोर जो एक मोठा खड्डा पडला होता, तुम्ही सतत मला तक्रार करत होता, मी सतत महापालिकेच्या डोक्यावर जाऊन बसत होती. दुर्दैव असं की तो खड्डा आधी लहान होता, बरोबर, परंतु त्याच्यानं सतत गाड्या जाऊन जाऊन ट्रॅफिकची परवानगी नाही. खरं एक खिडकी योजना म्हणजे तक्रार केल्या केल्या ज्या व्हायला पाहिजे तसं होत नाही. म्हणजे मग इथे जायचं, वॉर्डकडे करायचं, मग वॉर्डनी DMCला सांगायचं, मग DMCनी ह्या ज्या प्रोसिजर आहेत ना, या खऱ्या ऍक्च्युअली शॉर्ट टर्म मध्ये केल्या पाहिजे. आणि मधल्या पिरियड मध्ये की मोठे रस्ते हे सेंट्रल एजन्सीकडे, छोटे रस्ते महानगरपालिकेच्या वॉर्डकडे, म्हणजे इतका अनागोदी या सनदी अधिकाऱ्यांनी गडबड करून ठेवली. वारंवार सगळे आम्ही म्हणतो की बाबा पूर्ण रस्ते वॉर्डकडे द्या, की जेणेकरून त्याची पूर्ण जबाबदारी आमची. मुळात कसं असतं, सेंट्रल एजन्सी म्हटलं की कोणाचं कोणाला कळतच नाही, म्हणजे आमच्या नगरसेवकांना कळतच नाही कोणाला बोललं पाहिजे, इथपर्यंत सुरुवात असते. पण तुमची एवढी वर्ष सत्ता आहे, तुम्हाला हे कसं कळत नाही, हा एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. दुसरं म्हणजे तुम्ही असं म्हणताय की संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची आहे, असं तुम्हाला म्हणायचं? बघा, पूर्ण प्रशासनाचीच आहे. कारण आम्हाला तुम्हाला निवडून दिलंय, तुम्हाला काम करायचं, प्रशासन दिलंय ना, म्हणूनच बोलतो, तुमच्याकडे आपण सांगता निवडून दिली तुमच्याकडे. प्रत्येक वेळेला एक मिनिट ऐका साहेब, प्रशासनाला सांगतो महापौर तुमचा आहे, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन तुमचा आहे, तुम्ही पण साहेब मला माहित आहे ना, म्हणूनच तुम्हाला जास्त कळलं पाहिजे, लोकांना आपल्याला मतं देतात ते, मुंबई कळलं पाहिजे की मतं नाही देतात, आजच्या घडीला पण तुम्ही आमदार, जबाबदारी आहे, तुम्ही आमदार आजच्या घडीला तुमच्या पण जे PWD चे रस्ते असतील काय, तर तुमचं तिथे पण किती बोलला जातं आणि किती ऐकलं. तुम्ही तुम्ही 2 वर्ष नाही हो सत्तेत, बाकी पूर्ण देशाचं ऍक्सिडेंट. एक मिनिट मंदारजी, मला एक गोष्टी सांगायचं आहे. मला आता आठवण येत आहे, काय असं म्हणतात की आयुक्ती जबाबदारी आहे, ते प्रशासनाची जबाबदारी, असं नाही. एक रेल अपघात झालं होतं, त्याच्यामध्ये रेल्वे मिनिस्टरने रिझाईन केलं होते हे देशाच्या, माधवराव सिंधिया साहेबांनी. किती मोठी गोष्ट होती ते स्वतः तो रेल चालत नव्हतं. नाही, पण मुळात तोच मुद्दा आहे. हे ठीक आहे, हे सगळं केलं, तुमचं पण राज्य सरकार होतं. मुळात या सगळ्या मुंबईमधले जे रस्ते काय केवळ एका BMCचे नाही आहेत, केवळ एका काय MSR राज्य सरकारचे सुद्धा आहेत. या सगळ्याकडे कुठे कोण लक्ष घालतंय अशी परिस्थिती आहे. पण तत्पूर्वी पुन्हा आपण सगळ्या मान्यवरांचं एकेकाचं पहिलं मत घेऊयात. संदीप देशपांडे, तुम्ही एका अभियंत्यालाच त्या खड्ड्यामध्ये नेऊन उभं केलं, या मागे नेमकं काय सांगायचं तुम्हाला, की केवळ अभियंतेच जबाबदार आहेत? नाही, मी 2 गोष्टी सांगतो मंदार, मला थोडंसं 1 मिनिट तुम्ही द्या. काय विषय, तो जो रस्ता आहे तो सेंट्रल एजन्सीचा रस्ता आहे, बरोबर आहे, तो त्यांनी मेंटेन करणं गरजेचं होतं. आता मी 3 महिन्यापूर्वीच पासूनच सांगतो, मी किती फॉलोअप केला ते. 3 महिन्यापूर्वी मी त्या अभियंत्यांना फोन केला, माझ्याकडे कॉल रेकॉर्ड्स आहे त्याचे, की बाबा असं आहे. ते म्हणाले मी आता असिस्टंट इंजिनियरला सांगतो, तो येऊन तुमचा खड्डा बुजवेल. त्यांनी असिस्टंट इंजिनियरला सांगितलं, असिस्टंट इंजिनियरला फोन केला, खड्डा बुजला, दुसऱ्या दिवशी परत तो उखडला. हे 2 महिने चालू आहे. मग त्यांनी मला सांगितलं की संदीप, हे पावसाळ्यात होणं शक्यच नाही, हे काही केलं तरी होणार. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? माझ्या वॉर्ड ऑफिसरनी लिहून दिलं की मटेरियल सब स्टँडर्ड आहे, या मटेरियलनी खड्डा बुजू शकत नाही, हे वॉर्ड ऑफिसरनी लिहून दिलं. हे आयुक्तांपर्यंत आम्ही नेलं, स्टँडिंग कमिटीमध्ये याचं हे झालं, काही ऍक्शन नाही. त्याच्यानंतर आता मागच्या ह्याला बुधवारी एवढा मी त्याच्या आधीचे 3 बुधवार सतत स्थायी समितीमध्ये गोंधळ होता. 3 वेळेला विरोधी पक्ष म्हणून आम्ही वॉकआउट केलं. आता या लोकशाही पद्धतीने मी काय केलं ते सांगतोय. कॉर्पोरेशन मध्ये आवाज उचलला, माझे आयुक्तांकडे पत्र आहेत, माझे ऍडिशनल कमिशनरकडे पत्र आहेत, माझी प्रभाग समितीमध्ये मी आवाज उठवलेला आहे, मी स्टँडिंग मध्ये 3 वेळा वॉकआउट केलेला आहे. याच्यानंतर
इंजिनियरला सांगून जर तो इंजिनियर काम करत नसेल तर मी काय करणं एक्सपेक्टेड आहे. मी लास्ट बुधवारी स्टँडिंग कमिटीमध्ये त्यांना सांगितलेलं चीफ इंजिनियरला की पुढच्या बुधवारपर्यंत तुम्हाला वेळ देतो, जर हे खड्डे माझ्या एरियातले बुजले नाहीत तर मी तुम्हाला बोर्ड घेऊन, कारण रोज काय होतं, रोज लोक आमच्याकडे येतात, इंजिनियरकडे किंवा आयुक्तांकडे जात नाही, बरोबर, आमच्याकडे येतात. अरे तू नगरसेवक आहे, 4 खड्डे नाही बुजवू शकत, लाज नाही वाटत तुला? हे वाक्य मी ऐकले तर लोकांची. मग हा रोज आमचा अपमान होतो नगरसेवक म्हणून. तो आम्ही त्यांना फक्त इशारे द्यायचे. आयुक्तांनी डेडलाईन दिली 5 ऑक्टोबर, एक जण दुसरा डेडलाईन देतो 4 ऑक्टोबर. म्हणजे डेडलाईनच फक्त बघायच्या. आणि मी काय लोकांना सांगतो 5 ऑक्टोबर पर्यंत सांगितलंय, ह्याच्यात कुठेतरी एक सोल्युशन यायला नको. आता काल मी आणून उभा केला, आज माझ्या इथला मोठा पॅच डांबराचा तयार करून दिला. म्हणजे मी हे केलं तरच हे काम होणार, सिस्टीमने गेलो तर काम होणार नाही. बरं, प्रत्येक वेळेला ताई माफ करा, मला याच्यात राजकारण आणायचं नाहीये, पण प्रत्येक वेळा होतं काय, कॉर्पोरेशन मध्ये जेव्हा त्या अधिकाऱ्यांना आम्ही पकडतो अधिकारी म्हणून की तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यावेळेला दुर्दैवाने सत्ताधारी पक्ष त्यांना ते जे प्रेशर करायला पाहिजे, त्यांच्यावर जी कारवाई कॉर्पोरेशन म्हणून व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही. आज आयुक्त पण आहेत, आज आयुक्तांना आम्ही कॉर्नर केलं तर सत्ताधारी पक्ष त्यांचा बचाव करतो. स्थायी समितीने आम्ही एखाद्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवला, आयुक्तांना धारेवर धरलं, सत्ताधारी पक्ष ती बहुमताने पास करतो. मग सेना असेल बीजेपी असेल, मला त्यांच्यात डिस्टिंग्विश नाही करायचं, पण ह्या गोष्टी होतात. आता ही आहे सिस्टीम, ही सिस्टीम कुठेतरी बदलायला नको का? किती दिवस लोकांना आम्ही उत्तर द्यायचं की नाही हो डेडलाईन दिली, आज काय तर मुख्यमंत्री साहेबांनी डेडलाईन दिली, आज काय तर आयुक्तांनी डेडलाईन दिली, आज महापौरांनी डेडलाईन दिली, किती डेडलाईन पाळायच्या? करायचं काय नगरसेवक म्हणून? नक्की करायचं काय, नक्की करायचं काय? नाही, एक मिनिट ऍडव्होकेट सुखदेव काशीद आपल्या सोबत आहेत. सुखदेवजी, तुम्हाला मुळात अतिशय साधा प्रश्न हाच विचारायचा, ही जबाबदारी कोणाची आहे? तुम्ही आज अभियंते म्हणून सगळे एकत्र आला, 4200 अभियंत्यांनी अगदी राजीनामे देऊ केले, हे सगळं आता आपण ऐकलं, समजून घेतलं. तुर्तास तुमचा जो अभियंते विरुद्ध संदीप आणि मनसे असा जो काही तुमचा संघर्ष आहे तो 2 मिनिटं आपण बाजूला ठेवूया. पण तत्पूर्वी तुम्हाला असं वाटत नाही की ही अभियंत्यांची जबाबदारी आहे? मी अत्यंत स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो, ही अभियंत्यांची निश्चितपणे जबाबदारी आहे. पण ज्या प्राप्त परिस्थितीमध्ये या अभियंत्यांना काम करावं लागतं, साधारणपणे या कालावधीमध्ये पाऊस नसतो. आमच्या अभियंत्यांनी सुद्धा ऍश्युरन्स दिलेला की जर पाऊस उघडला असता तर त्यांनी काम तातडीनं सुरू करायचं काम केलं असतं. पाऊस हा कंटिन्यू झाला आणि त्यामुळे खड्डे बुजवण्याच्या कामामध्ये दिरंगाई झाली, हे कबूल आहे. आज मुंबईमध्ये अशी परिस्थिती आहे की जे खड्डे आम्ही बुजवू मागतो, पाण्याचा आणि डांबराचा काय संबंध आहे हे सर्वांना माहिती आहे. या जायसवरती जे सर्व सुज्ञ मंडळी त्या प्रत्येकाला माहिती आहे. आज तुम्ही खड्डा बुजवला आणि एक अर्ध्या तासात गाडी आली, एखादी गाडी त्याच्यावरून गेली तर त्या खड्ड्याचा सत्यानाश होतो. देशपांडेजींनी जे सांगितलं की तो खड्डा बुजवला होता, मुंबईमध्ये ट्रॅफिकवरती कंट्रोल नाही, रस्ता एखादा तयार केला तर त्या रस्त्याला कमीत कमी 12 तास तरी हवेत, 24 तास हवेत पण 12 तास तरी हवेत. इथं माणसं 12 मिनिटं थांबायला तयार नाही आहेत. खड्डे पडणार, निश्चितपणे खड्डे पडणार. आता मी आणखीन एक सांगू इच्छितो की ज्या परिस्थितीमध्ये हे सर्व काम मंडळी करतायत, पाऊस अजूनही उघडलेला नाही. मी तुम्हाला सर्वांच्या वतीनं, ह्या अभियंत्यांच्या वतीनं सांगू इच्छितो की जर पाऊस उघडला तर अभियंते तातडीनं रात्रंदिवस काम करून या मुंबईमध्ये रस्ते बुजवायला तयार आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता की रात्रंदिवस. बोला. माझ्या खड्ड्याबद्दल बोलतोय मी, काशीद साहेब पर्टिक्युलरली. मी बुधवारी वॉर्निंग दिलेली, बुधवार ते शुक्रवार ड्राय स्पेल होता. मी त्यावेळेला तुमच्या इंजिनियरला फोन केलेला की साहेब ड्राय स्पेल आहे, बुधवारी नवरात्राच्या पहिल्या दिवशी पाऊस पडला, त्याच्यामध्ये बुधवार ते त्याच्यामध्ये 3 दिवसाचा ड्राय स्पेल होता. मी त्यांच्या अधिकाऱ्याला फोन केलेला, अभियंत्याला फोन केला, साहेब ड्राय स्पेल आहे, माझ्या इथला खड्डा प्लीज बुजवून घ्या लवकर. 3 दिवस झाले, आज कॉन्ट्रॅक्टर नाही, आज हे नाही ते. आणि कालचं उदाहरण सांगतो तुम्हाला दराडे साहेबांचं, तुम्ही प्लीज ऐकून घ्या अभियंता म्हणून. काल दराडे साहेबांनी त्या मदानी म्हणून कॉन्ट्रॅक्टर जे तो रोडचं काम करणं एक्सपेक्टेड आहे, त्याला फोन केला. मी ऐकतोय काय बोलतायत ते दराडे साहेब. अभियंता अरे दराडे यार तुमको मालूम है मैं इधर सब लीगल केस में फंसा हूँ, सब मेरा बेल नहीं हो रहा है, ये नहीं हो रहा है, तुम क्या वो खड्डे का लेके कर रहे हो, मैं 25 बार बुझा है, तुम संभालो. आणि तुम्ही सांभाळता त्याला. मग आम्ही इंजिनियरला जबाबदार नाही धरायचं या गोष्टीसाठी? हे माझ्यासमोर घडलेलं. बोला काशीद साहेब, बोला तुम्ही. नाही देशपांडे साहेब, आपण एक समजून घ्या, या वर्षी आपण ह्या पॉटहोल साठी किती ठिकाणी किती वॉर्डमध्ये कॉन्ट्रॅक्टर नियुक्त केलेले आहेत याची आपण माहिती घेतली का?
घेतलेली नाही. मुंबईच्या नाही, मी जनतेला सांगतो त्रास तुम्हाला होऊ कोण कोण नये, contractor या कुठे गरिबांना कुठे त्रास घेतलेले होऊ नये. मला पूर्ण तोंडपाठ झाले. तोंडपाठ आहे मला, माझ्या वॉर्डचं मला तोंडपाठ आहे. कुठल्या नाही असेल ना, कोणाला अगदी नेमलं आहे? अगदी असेल, पण ज्या प्राप्त परिस्थितीमध्ये काम करावं लागतंय, अनेक वॉर्डमध्ये अभियंत्यांना मटेरियल मिळाल्यानंतर अभियंत्याला तुम्ही काय भरोसा सांगितलेलं करणार आहे? तुमच्या नाही, घराणे साहेबांना तुम्हाला तुम्ही काय माहित सांगितलं? नाहीये. पण मान्य आहे मला. महानगरपालिकेचा अभियंता घराणे सकाळी साहेबांना 7 ला मी काय काम सांगितलेलं आहे? सुरू याच्यावर असतो, सोल्युशन तो रात्री पाहिजे ना? 9-10 मला लिहून द्या काम तुम्ही. करतो. याचा पण मला विचार लिहून केला. द्या की आयुक्त जबाबदार, मला लिहून द्या, मी आयुक्ताला आणतो रस्त्यावर. एक मिनिट आपण अभियंत्यांकडे सुद्धा येऊ, अधिक सखोल त्याच्यातली चर्चा करू. पण तत्पूर्वी पुन्हा राम कदम, तुम्हाला प्रश्न असा आहे की गेले काही दिवस काही वर्ष आपण बघतोय दरवर्षी आता 2500 कोटीच्या आसपासचं एकूण मुंबईतल्या रस्त्यांचं कंत्राट असल्याचं आपल्याला दिसतंय. आता जर आपण बघितलं तर 150 कोटीपर्यंत केवळ खड्ड्यांसाठीचा बजेट आहे. हे बजेट जातं कुठे? आता आपले अभियंते म्हटले की पाऊस पडतो म्हणून खड्डे जातं, कारण 12 तासाची त्याला. असं दक्षिण आशियाई देशांमध्ये तुम्ही सगळे फिरता, बघा तिथले रस्ते कसे आहेत ते. इथे एकदा पाऊस पडतो, तिथे 2दा पाऊस पडतो. हे का थांबवलं जात नाही? हे का थांबत नाही असं तुम्हाला वाटतं राम कदम? मंदार, मी आपला आभारी आहे. उशिरा का होईना मला आपण संधी दिलीत आणि या चर्चेत समाविष्ट करून घेतल्यात. तुम्ही सत्ताधारी आहात, त्यामुळे तुम्हाला शेवटी संधी दिलेली आहे. 5वी संधी तुमची आहे, त्यामुळे हरकत नाही. या आजच्या चर्चेतून मुंबईकरांना एवढंच अपेक्षित आहे, कशामुळे झालं, काय झालं, तो नंतरचा भाग. या मुंबईतले खड्डे कधी पूर्ववत होणार? मग ते इंजिनियर्स करणार, शिवसेना करणार, रस्ते पूर्ववत करायचे आपल्याला, खड्डे नाही. रस्ते पूर्ववत करायचे. रस्ते पूर्ववत नाही, रस्ते तेच रस्त्यांवरचे खड्डे जेव्हा भरले जातील तेव्हाच रस्ते पूर्ववत होणार आहेत. मुळामध्ये याच्यात 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्टी आहे, अमीनभाई बरोबर आहे, रस्ता नाहीच आहे, गाडीतून जाताना सुद्धा होडीतून जातो असंच जाणवतं. मला मान्य आहे अमीनभाई, थँक्यू राम कदम. गाडीतून जाताना होडीतून जातो असंच जाणवतं. त्याच्यामुळे अमीनभाई 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. मुळामध्ये रस्त्यावर खड्डे असे पडतातच का, आणि जर पडतात तर याला कारणीभूत कोण कोण? आपण महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी चंद्रकांत दादा पाटलांनी खूप चांगला नियम केला की महाराष्ट्रभरात जेवढे रस्ते होतील त्या रस्त्यावर जर खड्डा पडला तर नंतरची 5 वर्ष त्याच कॉन्ट्रॅक्टरला जबाबदार धरायचं आणि त्याच कॉन्ट्रॅक्टरला स्वतःच्या खिशातून तो खड्डा बुजवावा लागेल. अशा प्रकारची आपण महाराष्ट्र सरकारनं अट घातली आणि ही नवीन घातलेली अट आहे. त्याच्यामुळे होतंय काय, महाराष्ट्रभरात आता नव्यानं जी कामं दिली गेली तो कॉन्ट्रॅक्टर पहिल्यांदा करताना काम इतक्या चांगल्या तऱ्हेचं करतो की त्याला माहिती आहे उद्या भविष्यात खड्डा पडला तर स्वतःच्या खिशातले पैसे जाणार आहेत. पण मुंबईमध्ये मात्र तशा प्रकारची स्थिती नाही. हा पहिल्यांदा रस्त्यावरच्या खड्ड्यांचा आणि निकृष्ट रस्त्यांचा कॉन्ट्रोवर्सी हा जो काही घोटाळा आहे खासदार किरीट सोमय्या आणि खासदार पूनमताई महाजन यांनी बाहेर काढला तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मूळ मुद्दा मनोज कोटके त्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे होते की त्याच्यानंतर मग काही इंजिनियर्सना आपण पकडलं, काही कॉन्ट्रॅक्टर्सना पकडलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की बाबा ह्या सगळ्यांना जे कडक कारवाई करा. काही कॉन्ट्रॅक्टर जेलमध्ये गेले, काही इंजिनियर जेलमध्ये गेले. आता या सगळ्यांना वाचवायला पुढे कोण आलं? पुढे आले शिवसेनेचे नेते राहुल शेवाळेजी. विषय जर एखाद्या इंजिनियरनी चांगलं काम केलं असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही सगळ्याच मुंबईकरांची आणि कार्यकर्त्यांची माझी देखील भूमिका आहे. पण जर काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियर यांचं संगनमत असेल आणि त्या संगनमत झाल्यामुळे उद्या एखादी गरोदर बाई आहे, म्हातारा वयस्कर माणूस आहे, त्याला जर भोगावं लागत असेल तर याची जबाबदारी यांना सगळ्यांना स्वीकारावीच लागेल. एक मिनिट थांबा मंदार, थोडस मला बोलू द्या. मंदार माझं पूर्ण करू द्या. मुळामध्ये निकृष्ट रस्त्यामध्ये टाकण्याचं मटेरियल जे खड्डे बुजवायचं तेही निकृष्ट आणि ते मटेरियलच आपण इंजिनियरना निकृष्ट द्यायचं आणि नंतर इंजिनियरना म्हणायचं की खड्डे कसे बुजले नाहीत. तर त्याच्यामुळे पूर्णपणे याचं खापर आपल्याला इंजिनियर बरोबर फोडता येणार नाही. कॉन्ट्रॅक्टर आणि एकंदरीत सगळं जे संगनमत आहे या संगनमताचा जोपर्यंत आपण याला चव्हाट्यावर आणत नाही तोपर्यंत नेहमीची येतो पावसाळा. त्याप्रमाणे गेली अनेक वर्ष आपण पाहतोय मुंबईचे खड्डे दरवर्षी वाढतात, ते कधी कमी झालेले नाहीत. आपल्याला 35 खड्डे मुंबईमध्ये आपण बुजवणार आहोत का? राम कदम, 35 मुंबईमध्ये 35 खड्डे असं सांगण्यात आलेलं आहे.
चुकीचं आहे. तुम्ही मी सांगतो, मी मागच्या आठवड्यामध्ये आंदोलन केलं, IBN लोकमतने दाखवलं. ज्या माझ्या घाटकोडमध्ये मी आंदोलन केलं गोळीबारसाठी आणि वर्षानगर विक्रोळी पार्क साईडसाठी, रात्री खड्डे बुजवले गेले, दुसऱ्या दिवशी खड्डे परत झाले. काय म्हणणार याला? जे संदीप म्हणतोय ते खरं आहे की पूर्ण मुंबईमध्ये जी ही अशी अवस्था असेल तर आपल्याला फॉरेनची टेक्नॉलॉजी आणावी लागेल, चांगलं मटेरियल वापरावं लागेल, आणि जो रस्ता तयार होईल त्या रस्त्यावर जर भविष्यात खड्डा पडला तर त्या कॉन्ट्रॅक्टरला पहिल्यांदा तुरुंगात घालावं लागेल. असे कडक कायदे करून जोपर्यंत आपण रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट त्या कॉन्ट्रॅक्टरला या पद्धतीनं देत नाही तोपर्यंत मुंबईच्या खड्ड्याला कुणी वाली उरणार नाही, असं माझं स्पष्ट. एक मुद्दा किशोरी पेडणेकर ते स्वतः आता राम कदम हे सुद्धा म्हणालेले आहेत की अभियंते आणि कॉन्ट्रॅक्टर यांचं सुद्धा संगनमत आहे. हे संगनमत आणखीन कुठे कुठे आहे असं म्हणायचं, कारण त्यांनी म्हणता हेही म्हटलेलं आहे की शिवसेनेने काही अभियंते, सर्व नाही, काही, ठीक आहे ना, काही अभियंते सगळे काहीच असतात. ते काही असताना सुद्धा मग आता सगळेच्या सगळे अभियंते त्यांच्या संरक्षणासाठी का आले हा पण मुद्दा, आणि याचंही उत्तर सुखदेव काशी थोड्या वेळ देतील आपल्याला. पण तत्पूर्वी पेडणेकर, तुम्हाला हे मान्य आहे का की ह्याची सगळी जबाबदारी केवळ एका शिवसेनेवरती आहे? नाही, आता ह्यांना ही एक आता पद्धत पडून गेली, रीत करून घेतली त्यांनी की फक्त आणि फक्त शिवसेनेलाच बोलायचं. मुळामध्ये राम कदम काही नगरसेवक होऊन गेलेले नाहीयेत. आधी ते भारतीय जनता पार्टीचे PA वगैरे करून नंतर ते मनसे, नंतर तो भाजपा, असा त्यांचा मोठा प्रवास आहे. त्या प्रवासामध्ये नगरसेवक म्हटलं झालं. मुळात एक मिनिट, तुम्ही बोलत असताना मी बोलले, मला बोलू दे. डीएलपी हा प्रकार मुंबई महानगरपालिकेमध्ये हा कायम होता. डीएलपी हा प्रकार मुंबईमध्ये कायम आहे, आजही आहे. आणि एक मिनिट PA हा विषय आपण बाजूला करूया. ते तर सांगा, PA हा विषय बाजूला काढूया. एक मिनिट, त्यांना माहित नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण वाद नको घालायला, कारण तो महत्वाचा नाही. आम्हाला खड्ड्यांच्या संदर्भात माहिती पाहिजे. मला मंदाजी असं म्हणायचं आहे, माहिती घेऊन आता त्यांनी जो प्रकार सांगितला की 5 वर्ष आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तो कॉन्ट्रॅक्टर 5 वर्ष करेल, हा तर नियम पहिल्यापासूनच आहे, हा काही नवीन नाहीये. मुंबई महानगरपालिकेमध्ये 3 वर्ष आहे, 3 वर्षाची आहे. मुळात एकदा रस्ता बनवला आपण महाराष्ट्रात सुरू केलं. एक मिनिट राम कदम, मी येतो, त्यांचं पूर्ण झालं. त्या कंडिशन मध्ये खरी आता बदल करण्याची पण गरज आहे. 3 वर्षामध्ये तो खड्डा बिलकुल रस्ता उघडला नाही पाहिजे. जर तो रस्ता एकदा जरी उघडला तर ती DLP संपते. खरं म्हणजे ती DLP संपली नाही पाहिजे. कारण आता जे आपण अनेक रस्ते असे पाहतोय ते छान झालेले रस्त्यांना पण ज्या वेळेला अगदी अर्जंट, ते पण खरं गरजेचंच आहे, CC कॅमेरे बसवणं हे गरजेचं होतं. CC कॅमेरे बसवलेही गेले, पण त्याच्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरनी ते हात वर केले आणि ते निघून गेले. तो संपूर्ण बोजा परत महानगरपालिकेकडे वळला. मग ते सेंट्रल एजन्सी असेल, मग तुमची MSRDC असेल, काय ते PW, या सगळ्यांची जबाबदारी महानगरपालिकेवर पडली. मागच्या एवढ्या सगळ्या बोलण्यामध्ये आपण आजही तेच सांगतोय राज्य सरकारला. ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हाही आणि आता आमचं पण आहे तरी आम्ही सांगतोय की पूर्णतः रस्त्यांची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेकडे द्या. पण देत असताना त्याची मालकी म्हणजे त्या रस्त्यावरती असलेले होल्डिंग म्हणा, त्याच्यावर जे काम करणार, त्याच्यावर जे लागणारं मटेरियल आहे, त्याचा जो चार्जेस आहे तो महानगरपालिकेच्या तिजोरीत हा आला पाहिजे. पण आता तिजोरीतनच पैसे जातात, 40,000 कोटीचा बजेट आहे, जे आहेत ते रस्ते तुम्हाला सांभाळता येत नाही, नाही राज्य सरकारला सांभाळता येत. केवळ एक BMCचं सांगता येत नाही. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण अतिशय महत्वाचे प्रश्न, कारण या रस्त्यांसाठी जे हजारो कोटी रुपये जात आहेत ते कुठे जात आहेत, ते कोणाच्या खिशात जात आहेत, हे सुद्धा आपण विचारणार आहोत. आणि नुसतं एवढंच नाही तर या रस्त्यांच्या संदर्भामध्ये नेमकी जबाबदारी कुणाची, कारण हे म्हणतात यांची जबाबदारी, ते म्हणतात त्यांची जबाबदारी. राज्य सरकारचे सुद्धा रस्ते आज उखडलेले आहेत, त्यांच्या अखत्यारीत असलेले जे फ्लायओव्हर्स आहेत ते सुद्धा पूर्णपणे वाताहत असलेली अवस्था आहे. असा एकच देश असेल जिथे फ्लायओव्हरवरती सुद्धा खड्डे आहेत. त्यामुळे आपण ही चर्चा सुरू ठेवूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण मुंबईतल्या खड्ड्यांविषयीची चर्चा करतोय आणि अर्थातच खड्ड्यांमुळे मुंबईकर संतापलेले आहेत. तो संताप आपण दिवसभर IBN लोकमतच्या खड्ड्यांमधल्या महाकव्हरेजमध्ये आपण पाहतोय. आपले प्रेक्षक काय म्हणतात ते आपण बघूयात. धनंजय पांडे म्हणतात मुंबईच्या 4200 अभियंत्यांचे राजीनामे त्वरित मंजूर करून घ्या, नवीन तरुण अभियंते भरती करा. संतोष पालंडे म्हणतात 7 पिढ्यांना पुरतील एवढं अभियंत्यांनी कमावलंय, त्यांचे राजीनामे मंजूर करा. महेश व्यवहारे म्हणतात पावसाळ्या अगोदर मलमपट्टी म्हणून खड्डे बुजवल्यानं ही वेळ आलेली आहे. अजिंक्य सावंत म्हणतात मुंबईत यापूर्वी खड्डे होतेच, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांकडून खड्ड्यांचं भांडवल केलं जाते. पंकज तरे म्हणतात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था मुंबईच्या रस्त्यांची आहे, याला सत्ताधारीच जबाबदार आहेत. धोंडप्पा नंदे म्हणतात खड्ड्यांना जबाबदार असलेले ठेकेदार, सल्लागार आणि संबंधित पालिका कर्मचाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. अर्थात इतका गुंतागुंतीचा हा प्रश्न आहे आणि त्यामुळे राम कदम पहिल्यांदा तुमच्याकडे येतो. तुम्ही म्हटलात की मुंबईत काय व्हायला पाहिजे होतं, मुख्यमंत्र्यांनी अलीकडच्या काळात काय निर्णय घेतलेत, तुमच्या अखत्यारीत असलेले जे फ्लायओव्हर्स आहेत ते तरी तुम्ही सुधारायचं काम केलंय का? निश्चितपणे मंदार की कसं आहे की फ्लायओव्हर झालेले आहेत. मागच्या 95च्या दरम्यान 95 ते 99चं ज्यावेळेस युतीचं सरकार होतं त्या कालखंडात बरेचसे जवळपास 50च्या आसपास फ्लायओव्हर झाले आणि त्याची डागडुजी करण्याचं काम शासन करतंय. पण तरीही त्या फ्लायओव्हर सुद्धा खड्डे आहेत हे मान्य आहे. पण अधिकतर मुंबई जी त्रस्त आहे ती ज्या बाकीच्या ज्या आतमध्ये शिरणारे जे रस्ते आहेत ज्याला राम कदम एक मिनिट आपण राजकारण करूया नको. एक मिनिट मी तुम्हाला आणखी पुढचा प्रश्न विचारतो. एक मिनिट पुढचा प्रश्न विचारतो. तुम्ही म्हणतात की डागडुजी शासन करतंय. मुळात मुंबई एंट्री पॉइंट जे आहेत MEPच्या अखत्यारीतले जे सगळे जे टोल रोजचा घेतला जातोय मुंबईच्या बाहेरच्या लोकांकडून सुद्धा, तो टोल सुद्धा याच मेंटेनन्ससाठी घेतला जातोय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि असं असताना ते का मेंटेन केले जात नाही आहेत? नाही, मेंटेन केलं जातंय पण ज्या पद्धतीने हवंय त्या पद्धतीने होत नाहीये. कारवाई केले का? अजिबात प्रयत्न नाही. कारवाई केले का तुम्ही संबंधितांवर कारवाई केले का? त्याच्यावरती तुम्ही टोल माफी केले का? काही दिवस टोल माफी होणार आहे का? त्याच्यासाठी काय करणार होतं आपण? त्याच्यासाठी मुळामध्ये ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्या त्या कॉन्ट्रॅक्टरवर आपण कारवाई करतो आहोत. काही लोकांना जेलमध्ये घातलंय, काही लोक अँटिसिपेटरीसाठी पळतायत. ही वस्तुस्थिती मगाशी स्वतः या ठिकाणी 2 लोकांनी कबूल केली, संदीपने देखील कबूल केली की दराडे साहेबांना तो कॉन्ट्रॅक्टर काय म्हणाला. आणि पुन्हा जे इंजिनियर्स आहेत मग ते PWDचे असतील, MMRDचे असतील, महापालिकेचे असतील, तेही जबाबदार आहेत, त्यांच्यावर ती कारवाई होते. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी हा विषय अत्यंत गंभीर आहे, संवेदनशील आहे, तातडीने याचे निर्देश दिले गेलेले आहेत. याला आवश्यक आहे की इथून पुढच्या काळामध्ये चांगलं मटेरियल रस्त्यासाठी वापरलं जाणं आणि खड्डे बुजवण्यासाठी सुद्धा जे प्रगत जे तंत्रज्ञान परदेशात आहे ते तंत्रज्ञान पुन्हा आपण या शहरामध्ये देशामध्ये मागून त्या तंत्रज्ञानानं आपण भरलं जाणं. म्हणजे सरसकट सगळ्या इंजिनियर्सना दोषी धरणं योग्य ठरणार नाही. काही जे इंजिनियर्स दोषी आहेत त्याच्यावर आपण कारवाई करतो आहोत, पण या निमित्तानं आपण सगळ्यांचंच मॉरल डाऊन करणं हे योग्य होणार नाही. आपण त्यांना जर मालच जर चांगला दिला नाही आणि तो माल चांगला न देता त्यांना सांगितलं खड्डा भरा, तर त्याची तरी काय चूक? म्हणजे कॉन्ट्रॅक्टरनं सुरुवातीला बनवताना खड्ड्यात रोड बनवताना तो मालच जर चुकीचा वापरला असेल तो रस्त्यावर अभियंत्यांची गरज काय? अभियंत्यांची गरज काय? इंजिनियरांची गरज काय आहे? त्यांनी थांबवलं पाहिजे ना जर का तिथे चुकीचं काम होत असेल. किंवा एक सेकंद राम कदम, मी तुमचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत. आपण जे म्हणतात त्याला अर्थ वेगळा लागेल. मुळामध्ये या ठिकाणी अभियंत्याचे बाजू घेण्याचा प्रश्नच येत नाही. मुळामध्ये 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक तर झालेलं चुकीचं काम आणि झालेल्या चुकीच्या कामाला ज्या ज्या लोकांनी पाठीशी घातले ते चुकीचे लोक, याचं संगनमत, त्याचा परिणाम खड्डा आहे. एक प्रश्न सुधारताना सुखदेव काशीद, मालाची क्वालिटी सुधारताना माणसांची पण क्वालिटी सुधार. एक मिनिट सुखदेव काशीद, जर तुम्ही सगळे इंजिनियर्स आता अभियंते जे आहेत ते 4200 अभियंते जे काही आहेत ते सगळे जर का एका विषयासाठी एवढे एकत्र आलेत तर आतापर्यंत इतका भ्रष्टाचार चालू असताना अभियंते चांगलं काम करतायत जर का असं आपण गृहीत धरलं तर हे अभियंते एकत्रित का आलेले नाही आहेत? यावेळेस या क्षणाची आपण का वाट बघत होतात?
मी जस्ट आपणास जस्ट अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो की या मुंबईचे रस्ते त्याच्या समस्या एक स्टॅक कमिटी नियुक्त केली गेली होती आणि या स्टॅक कमिटीने जी जी रिकमेंडेशन दिली गेली त्यांनी ती केली. त्याची आज काय अंमलबजावणी झाली, एकदा कुठेतरी हे राज्यकर्ते मंडळी आहेत यांना ह्या प्रत्येक गोष्ट माहिती आहे. आता काल जो प्रकार घडला ही लोकांच्या मनामधली संतप्त भावना आहे. काम करायला कोणाचा विरोध नाही, काम तर आम्ही हवं त्या पद्धतीने तुम्हाला करून देऊ. दुर्दैवानं पाऊस संपला नाही, पाऊस कमी झाला नाही आणि एकंदरीत ह्या मुंबईची भौगोलिक परिस्थिती पाहता या रस्त्यांची दुरावस्था. आता अनेक 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 ब्रिजेस या मुंबईमध्ये असणारे अनेक ब्रिजेस जे MEPच्या अंडर आहेत, जी MAP IRBच्या अंडर आहे. आता या लोकांना कधी जाब विचारला गेला का? यांना जाब विचारला गेला नाही. क्रमांक 1. क्रमांक 2 नाही, कारण राजकारण करतात शिवसेना भाजप एकमेकांमध्ये राजकारण करतात म्हणून ही परिस्थिती आहे. केले गेले का याची कुठेतरी एकदा चौकशी करा. नाही, मग आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये अभियंते दिवस रात्र काम करायला तयार आहेत. पाऊस उघडत नाही, सिमेंटचा आपला माफ करा डांबराचा आणि पाण्याचा अत्यंत वैरभाव आहे. तुम्ही आता खड्डा बुजवा, त्याच्यावरून एक गाडी जाऊ देत. आज आपल्याकडे रोड रोलर आहेत का? असं म्हणतात चालणार नाहीत, असं म्हणून चालणार नाहीत की तुम्ही आज खड्डा बुजू नाही शकता. त्याच्यामध्ये आज माझा मंदारजी एकच प्रश्न आहे. आज 20 वर्षाचा जास्त झाले मुंबई महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि भाजपाची सत्ता आहे. आज राम कदम एक चांगला अभ्यासू आमदार आहेत. मला नक्की खात्री आहे की चांगला बीजेपीचा ते पक्ष मांडताना आणि लवकरच ते मंत्री होणार आहेत, त्याच्यामध्ये काही दोमत नाहीत. पण राम कदमजी तुम्ही सांगतात की परदेशमध्ये एक चांगली टेक्नॉलॉजी आहे. तुम्हाला कोणी थांबले आहेत का मुंबई करणे की तुम्ही टेक्नॉलॉजी आणायची नाही, तुम्ही खर्च करायचा नाही? 40,000 कोटीचा बजेट आहे, तिकडे बसलेले आहेत, तुमचा लोक बसलेले आहेत. आज महापौर तिकडे बसलेला आहे, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन बसले आहेत, तुमच्या डेप्युटी महापौर बसलाय. कोणीच मुंबईकरांना असं सांगितलंय तुम्हाला टेक्नॉलॉजी आणायचे नाहीत, ते 12 तास गाडी जाणार तरच खड्डा बुजणार? काय चाललेलं आहे मला हे कळत नाही की आज आपण एक दुसऱ्यावर दोष देतात. बीजेपी सांगतात की शिवसेनाची गलती आहे, शिवसेना सांगतात की बीजेपीची गलती आहे. आज मुंबईकडची परिस्थिती काय झाली त्याच्यावर उत्तर आहेत का नाहीत? आपण काय बोलणार आहोत का नाहीत? आज आपण सांगता की अभियंता बरोबर करत नाही, ते करप्शन आहेत तिकडे सर्वांना माहित आहे. तो कोण तुम्हाला थांबलेलं आहे, रोखलं कशाला नाहीत? कशाला स्टँडिंग कमिटीमध्ये ते बजेट पास होत आहेत? बजेटवर तुमचं नियंत्रण नाही, तुमच्या अभियंत्यावर नियंत्रण नाही. कशासाठी तुम्ही तिकडे बसले आलात? खुर्ची खाली ठेवा ना, तुम्ही तिकडची रिझाईन करा. आता तुम्ही बरोबर हे बोला बोला बोला. आय मीन स्टँडिंगच्या बैठकीमध्ये आमच्या भाजपच्या नगरसेवकांनी बहिष्कार घातला होता. अमीनभाई तुम्हाला माहित असेल. तुमचं खरं आहे की कोणी अडवलेलं नाही, पण मुंबई महानगरपालिकेमध्ये निर्णय घेण्याच्या ज्या क्षमतेच्या ज्या खुर्च्या आहेत, महापौर असेल, स्टँडिंग कमिटीचं चेअरमन, राजीनामा मागा त्यांचा, हे कोणालाही नाकारून चालणार नाही. आणि तुम्हाला हेही मान्य करावं लागेल, मुंबईतल्या खड्ड्यांचा घोटाळा हा पहिल्यांदा भाजपनीच बाहेर काढलाय, हा काँग्रेसनं काढलेला नाही. आणि तो देखील काय पण बोलतात तुम्ही त्यांचा भागीदार आहोत, तुम्ही त्यांचा पार्टनर आहोत. मला या ठिकाणी मला राजकारण अमीनभाई करायचं नाही, मला पण नाही करायचं. मुंबईकरसाठी आपल्याला काही निर्णय घ्यायचे, आज निर्णय घ्या तुम्ही. खड्डे कधी बुजवले जातील? अहो, काँग्रेसला तर अधिकारच नाही. नाही एक मिनिट काँग्रेस बीजेपी काँग्रेसकडे येऊच नका. मुंबई पालिकामध्ये तुमची जबाबदारी आहे, तुम्ही तुमची जबाबदारी टाळू नका राम कदम, कारण तुमची सुद्धा जबाबदारी आहे. मुंबईतले अर्धे रस्ते तुमच्याकडे आहेत. जर का पक्षामध्ये जर का रस्त्यांची वाटणी करायची झाली तर तुमच्या मेजर पार्टनर बोला. जे पीडब्ल्यूडीचे रस्ते आहेत, जे MMRD कडे रस्ते आहेत, त्या रस्त्यांवर तुम्ही तुलनात्मक दृष्ट्या पाहिलं तर ते रस्ते नाही सगळ्या रस्त्यांची अवस्था तशीच आहे. दिवसभरात सगळ्या प्रकारची अख्खी मुंबई खड्ड्यात गेलेली आहे. तुमचं महाकव्हरेज नाही, हे मान्यच होणार नाही. त्याचं कारण असं आहे की जर का त्याची लेंथ मोजली, त्याच्यात जर का त्याचं हे केलं तर हा महत्वाचा नाही.
जिथला कुठला खड्डा असेल तो बुजवला गेला पाहिजे. मंदारजी तुमच्या मताशी बस सहमत आहे. बस बस आणि तेवढंच माननीय तेवढंच मुख्यमंत्र्यांनी अपेक्षित आहे तुमच्याकडनं. एक पद्धतीनं कारवाईचे आदेश दिलेत. ठीक आहे, कारवाईचे आदेश दिलेत, काय होते ते आपण बघूयात लवकरात लवकर. पण संदीप देशपांडे, या सगळ्या हाच एक तुम्ही जो पर्याय अवलंबला होता, याच्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय दिसला नव्हता. कारण या सगळ्यामध्ये तुम्हाला जो सातत्यानं म्हणजे ज्या वेळेला रस्त्याचा विषय निघतो, भ्रष्टाचाराचा विषय निघतो, त्यावेळेला तुमच्यासारखे राजकीय लोकांवरती आरोप केले जातात. सामान्य माणूस म्हणतो हे सगळे पैसे गेलेत राजकीय लोकांकडे. हे तुम्हाला मान्य आहे का? दोन गोष्टी आहेत याच्यात. मला असं म्हणायचं काय सगळी सिस्टीम करप्ट आहे किंवा काय सगळे अभियंते करप्ट आहेत किंवा असं माझा काही सगळ्या अभियंत्यांवर आरोप नाही. विषय अगदी छोटा आहे. आज रोड तयार होतो, नगरसेवक हा टेक्निकल माणूस आहे का की त्याला डांबर बिटामिन या सगळ्या गोष्टी कळतात? टेक्निकल माणूस कोण आहे? इंजिनियर आहे. रोड कॉन्ट्रॅक्टर्सनी जेव्हा रोड बनवला त्याला सर्टिफाय कोण करतं की हा रोड अकॉर्डिंग टू स्पेसिफिकेशन ऑफ टेंडर झालेला आहे? इंजिनियर करतो. काशीद साहेब ऐका मी काय बोलतोय ते. हा बोला, ऐकतोय. इंजिनियर करतो त्याला, त्याच्यानंतर त्याच्यात खड्डा पडला तर कॉन्ट्रॅक्टर तर हरामी आहेत हे अख्ख्या जगाला माहिती आहे. कॉन्ट्रॅक्टर ही जात कशी आहे ती. कॉन्ट्रॅक्टर सगळे वाईट आहेत पण आमचा इंजिनियर एक मिनिट, आपण कॉन्ट्रॅक्टर कडनं सुद्धा ओरबाडतायत सगळेजण, म्हणून ही परिस्थिती आली आपल्या सगळ्या राज्यावर. कॉन्ट्रॅक्टर ही जात बरोबर नाहीये, ते पैसे लुबाडायला. कॉन्ट्रॅक्टर ही जात बरोबर नाहीये असं म्हणण्यापेक्षा कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा जगायला संधी दिलेली नाहीये या सगळ्या व्यवस्थेतनी. अशी ही सगळी परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. एक मिनिट, कॉन्ट्रॅक्टर हा खोटारडं काम करणार हे आम्हाला माहिती आहे, पण आमचे इंजिनियर, महानगरपालिकेचे इंजिनियर ज्यांना आम्ही पगार देतो, त्यांची तर जबाबदारी या कॉन्ट्रॅक्टर चुकीचं काम करत असेल तर आमच्यापर्यंत आणणं. आम्ही तुम्हाला छोटं उदाहरण सांगतो. आज काशीद साहेब सांगतायत की मटेरियल खराब आहे. आमच्या वॉर्ड ऑफिसरनी लिहून दिलं की मटेरियल खराब आहे, तर त्याला कमिशनर सस्पेंड करायला निघाले. तू असं कसं लिहून दिलं मटेरियल खराब आहे? आणि त्याच मटेरियलला की हे मटेरियल बरोबर आहे हे सर्टिफाय काय कोणी केलं असेल? चीफ इंजिनियर रोडनी सर्टिफाय करून दिलं की नाही ना, तो वॉर्ड ऑफिसर चुकीचं बोलतो, तो टेक्निकल माणूस नाही. टेक्निकल माणूस मी आहे. आय एम सर्टिफाईंग की मटेरियल इज गुड. मग मी तुम्हाला जबाबदार नाही देणार चीफ इंजिनियर रोडला याला? मग काय चुकीचं केलं मी? तुम्हाला काय शिवीगाळ केली? तुम्हाला मारलं? काय केलं काय मी? ही जबाबदारी तुमची आहे हे तुम्हाला सांगितलं तर मी पाप केलं का? माझ्या विरुद्ध तुम्ही एवढे सगळेजण एकत्र आलात. मग त्यावेळेला काय तुम्ही कमिशनरला ठणकावून सांगितलं की संदीप उत्तम केलं, संदीप उत्तम केलं. हे अगदी असंच असं नाशिकमध्ये करा, कारण नाशिक मधले लोक सुद्धा त्रस्त आहेत. नाही तुम्ही राजकारणच कराल सगळे, सरते राजकारणच कराल. आपण त्याच्यावरती घेऊ वेगळा विषय. राज्यकर्ते साहेब बघतील आणि तिथे काय प्रश्न आहे, तिथले रोड कसे आहेत, काय तिथली जनतेला विचारा. मी आज माझ्या वॉर्डाचं खूप पोट तिडकीने बघतो. आज मला राजकारण नाही करायचं कदम साहेब. माझ्या वॉर्डात रोज मला लोक विचारतात हा खड्डा का बुजत नाही, मी काय उत्तर द्यायचं त्यांना? काय उत्तर द्यायचं? मी अभिनंदनच केलं तुमचं, मी अभिनंदनच केलं. पण नाशिकच्या कानावर बोला ना. मी आज मला या राजकारणाच्या मूडमध्ये नाहीये. प्लीज नाहीये. जे गोष्टी आहेत मुंबईचे खड्डे आणि नाशिकचे खड्डे वेगळे नाहीये. मी आज राजकारणाच्या मूडमध्ये नाहीये तुमच्या बरोबर. दोन्ही खड्डेच आहेत. अहो हे खड्ड्यांमध्ये मग तुम्ही राम कदम म्हणजे मनसेची सत्ता. एक मिनिट राम कदम, मनसेची सत्ता नाशिकमध्ये होती तेव्हा तुम्ही मनसेत असताना तुम्हाला हे चालणार होतं. तुम्ही आज भाजपमध्ये म्हणून हे चालणार आहे. प्रत्येक ठिकाणी असलेल्या माणसाला त्या ठिकाणचे भ्रष्टाचारी लोक चालणार नाही. नाही मंदार चालणार नव्हतं म्हणून तर आज भाजपमध्ये आहे. विषय नाशिक मधल्या लोकांना खड्ड्यांचा त्रास नाहीये का? कुठे दाखवा ना, कुठला खड्डा अख्खं राज्य मुंबई गोवा हायवे खड्ड्यावर आहे, त्याची लाज वाटत नाही राज्य सरकारला? अख्खा मुंबई गोवा हायवेचं काम बघून काय झालंय त्या हालत त्याची. राज्य सरकारला त्याची लाज वाटत नाही? नाही एक मिनिट तुम्ही राम कदम तुमच्याकडनं नियम तुमच्याकडनं राजकारण राम कदम तुम्ही दोन पक्षात आलेले आहेत. आता तुम्ही या गोष्टी बोलू नका. त्याचं कारण असं की राजकारण करण्याची काय गरज आहे? तुम्ही आम्ही इकडे बसलोय, सगळेजण रस्ता वापरतो, त्या रस्त्याची काय अवस्था आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. मंदार मला तुम्ही सांगा, मी जर नाशिकच्या रस्त्यांचा विषय काढला तर राजकारण
नाही 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 नाशिकच्या रस्त्याचा काढा जरूर म्हणून पण तुम्ही मुंबईच्या रस्त्याचा विषय टाळू शकत नाही ना. हे बघा एक मिनिट राम कदम नाही नाही नाशिकचा विषय काढा तुम्ही, नाशिकचा विषय काढा, महाराष्ट्राचा विषय काढा, पुण्याचा असेल. एक तुम्ही तुमची जबाबदारी टाळू शकत नाहीये. मुद्दा असा की पुन्हा महाराष्ट्राच्या खड्ड्यांवर बोलू. नाही बोला ना, आपण बोलतोच आहोत. पहिल्यांदा सुद्धा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण तेच बोललेलं आहे. ज्या कंपनीनी तीन ठिकाणी रस्त्यांचे अधिकृत पैसे देण्याची भूमिका असते, काय भूमिका घेतोय आपण त्यांच्याकडे, त्यांच्यावर काय कारवाई केलेली आहे? मुंबई गोवाच्या रस्त्यावरती हजारो लोकांचे प्राण गेले, ऍक्सिडेंटने लोक मेलेली आहे. बघा ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर करमाळ्याच्या रस्त्यावरती आतापर्यंत 100 लोकांचे सरकारने घातले. जे करमाळ्याच्या रस्त्यावरती आतापर्यंत 100 लोकांचा एका स्पॉटवरती 100 लोकांचा बळी गेलेला आहे. त्याच्यावरती काय केलं तुम्ही? मंदार मला एका प्रश्नाचं उत्तर आपण द्या. जे ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर यांना ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर राम कदम तुम्हाला कळतंय का? संदीप ऐका, राम कदम पहिल्यांदा तुरुंगात घालण्याचं काम कुणी घातलं? नाही एक मिनिट राम कदम, एक लक्षात घ्या, आपण जरा शांतपणे सगळं समजून घेऊया. लोकांची अतिशय तीव्र भावना आहे, संतापले लोक उद्या आम्हाला सगळ्यांना माध्यमांना सगळ्यांना तुम्हाला एक मिनिट सगळ्यांना मारतील लोक उद्या. अशा पद्धतीनं आपण जर चर्चा करत राहिलो तर इतका संताप आहे लोकांचा, लोकांचे जीव जात आहेत. आपण सगळ्यांनी जरा समजून घेतलं पाहिजे. अभियंते असतील, चोरांच्या मागे किती दिवस उभं राहायचं आपण? मंदार मला एका प्रश्नाचं उत्तर द्या फक्त, त्याच्यानंतर बाकी सगळा वेळ सगळ्यांना द्या. जे चुकीचे इंजिनियर आहेत, जे चुकीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, याला पहिल्यांदा तुरुंगात घालण्याचं काम भाजप सरकारनंच केलं का? हे मान्य कराल का नाही कराल तुम्ही चॅनलचे संपादक आहात? त्याच्यामुळे त्यांना भाजप सरकार पाठीशी घालत नाही. उलट हा सगळा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचं काम भाजपनं केलंय. हे तुम्ही नाही मान्य करणार? नाही मान्य करायचं. दिलेल्या बातम्या अजून अपेक्षा आहे तुमच्याकडनं, चुकीची आहे का अपेक्षा अजून? मान्य केलेलं ना आम्ही, चॅनलचे संपादक आहेत. 100% बरोबर अपेक्षा आहे आणि भारत आणि 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 अगदी मान्य करतो. उलट मी आयबीएन लोकमतचं अभिनंदन करतो. आज जी तुम्ही दिवसभर जे काही दाखवलं ते लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य आहे. आणि मी स्वतः जातीनं माननीय मुख्यमंत्र्यांकडे याची मागणी स्वतः मी जातीनं पुन्हा एकदा करीन आणि मुंबईतले रस्ते चांगले झाले पाहिजेत ही भूमिका मी आयबीएन लोकमतला जे काही दिवसभर फुटेज दाखवलं ते सगळं फुटेज घेऊन मी मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा एकदा मांडेन. मी अपेक्षा अशी होती, कमिशनर पाळत नसतील तर कमिशनरला सस्पेंड करा ना, कारवाई करा ना त्यांच्यावर. मग ही वेळ येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगून कमिशनर ऐकत नाही. संदीप तुमच्याही बोला संदीप, रस्त्यांच्या खड्ड्यांचा विषय मी स्वतः मी या ठिकाणी आयबीएन लोकमतने दिवसभर जे काही पूर्ण महाराष्ट्राला दाखवलं याची दखल घेत आयबीएन लोकमतचं अभिनंदन करत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना या बाबतीमध्ये महापालिकेला निर्देश देऊन एक खड्डे दुरुस्त करण्याच्या बाबतीत मी स्वतः विनंती करीन. आणि मला विश्वास आहे प्रत्येक बाबतीत पॉझिटिव्ह निर्णय घेणारे माननीय मुख्यमंत्री साहेब यामध्ये लक्ष घालून आयुक्तांना त्या बाबतीचे निर्देश देतील. आम्हाला खड्ड्यांच्या बाबतीत कोणतेही राजकारण करायचं नाही. चुकीचे इंजिनियर आहेत त्यांना पुन्हा जे पालन होत नाही, जो जबाबदार असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश हे शासनाकडून देण्यात येतील. एक मिनिट सुखदेवजी, तुम्ही काय सांगाल अभियंते म्हणून स्वतः, कारण सगळ्यांच्या जबाबदारीत याच्यामध्ये पुन्हा एखादी जबाबदारी टाळता येणार नाही. हा सुखदेवजी बोला. मी आता ही चर्चा सर्व ऐकली. मुंबईच्या जनतेला त्रास करावा लागतो हे सर्व कबूल आहे. हा प्रश्न आताचा नाही, वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. बरोबर. एका पर्टिक्युलर पॉइंटला मिराणी कमिटी नियुक्त केली गेली, ज्याच्यातून स्टॅक कमिटी जन्माला आली. या स्टॅक कमिटीने जी प्रोव्हिजन्स केली, जे आदेश दिले किंवा सांगण्याचं काम केलं, मी तुम्हाला सांगतो अभियंता आज आणखी त्रस्त जास्त आहे की त्या कुठच्याही रिकमेंडेशनची अंमलबजावणी केली नाही. मी अत्यंत आणखीन एक स्पष्टपणे सांगू शकतो, मी काय कुठच्या राजकीय पक्षाची बाजू मांडायला इथे आलो नाही. मी अभियंत्यांची बाजू मांडायला आलोय. खऱ्या अर्थानं त्यांचं दुखणं काय आहे हे सर्वांनी समजून घ्यावं. मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय आयुक्तांना, महापौरांना, स्टँडिंग कमिटी चेअरमनना, मुंबईची भौगोलिक परिस्थिती तुम्हाला सर्व मंडळींना माहिती आहे. तुम्ही असे कुठलं तरी प्रगत हवं तर टेक्नॉलॉजी तुम्ही आणा, तंत्रज्ञान आणा, त्यांच्याकडे या मुंबईची जबाबदारी द्या. तुमचा आज विश्वास नसेल
तर तुम्ही त्या लोकांच्यावर जबाबदारी द्या आणि त्यांच्याकडून मात्र तुम्ही रस्ते करून घेत असताना जर उद्या खड्डे पडले, आपल्याकडे डीएलपीचं प्रोव्हिजन आहे. नाही, एक मिनिट सुखदेवजी, MMRDने अनेक पूल बांधले. सुखदेव काशीद, एक मिनिट डीएलपीचं काय झालं वगैरे सगळ्यांना माहिती आहे. एक मिनिट, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही जो उद्याचं आंदोलन केलेलं आहे, काम बंद आंदोलन आहे अभियंत्यांचं, कुठेतरी विचार होणार की नाही? सुखदेवजी, कुठे काही करू द्या, सुखदेवजी, विचारणारी जनता लोकांना तुम्ही ह्या महानगरपालिकेच्या अभियंत्याचा किंवा प्रशासनाचा किंवा आणखी मला कोणावर आरोप करायचा नाही, जनतेला त्रास देण्याचा उद्देश नाही. पण ज्या प्राप्त परिस्थितीमध्ये हे लोक मंडळी काम करतायत याचाही कुठेतरी आपण सुज्ञपणे विचार करणार की नाही? माझ्याकडे आज तुम्हाला सांगतो सर्व कागदोपत्री पुरावे आहेत. या मुंबईमध्ये जे 1950 किलोमीटरचे रस्ते आहेत, वर्षाला आपण साधारण 100 ते 150 किलोमीटरचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करतो. या वर्षी सुद्धा जे प्रोव्हिजन केलेलं आहे त्याच्यामध्ये ईस्टर्न सबबला, वेस्टर्न सबबला आणि सिटीमध्ये 204 रस्ते घेतलेले आहेत. 59 आपण जंक्शन घेतलेले आहेत. ईस्टर्न सबबमध्ये 274 रस्ते घेतलेले आहेत, 19 जंक्शन घेतलेले आहेत. वेस्टर्न सबबमध्ये 403 रस्ते घेतलेले आहेत, 45 जंक्शन घेतलेले आहेत. काम आता सुरू होईल, पण पाऊस असल्यामुळे काम सुरू होत नाही. म्हणजे पुढच्या वर्षमध्ये खड्डा होणार नाहीत का? हे सगळं काम झाल्यानंतर, इथे पैसा खर्च केल्यानंतर येणाऱ्या वर्षामध्ये नाही, मी समजून घेतो. तुम्ही असं दरवर्षी ती काम होतात, पहिल्यांदा नाही की ती काम होणार आहे. दरवर्षी आपण इथे खर्च करतात आणि परत पाऊस येला तर सगळं पैसा खड्ड्यात जातात. त्याची जबाबदारी तुम्ही घेणार की नाही घेणार? काय म्हणतात तुम्ही इथे बसून? नाही, हे काम होणार आहे, हे काम हे तुम्ही करणार आहात का काम? एखादा रस्ता हे मुंबई महानगरपालिकेची ड्युटी आहे, ते होणार आहे. आणि एक खड्डा होणार नाही, त्यांची जबाबदारी कोण घेणार आहे? घेत नाही. सुखदेवजी, तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. उद्या तुम्ही काम बंद जे आंदोलन केलेलं आहे ते काम बंद आंदोलन चालू राहणार आहे का? ज्यांनी चुकीची कामं केली, ज्यांनी झालेले रस्ते चांगले रस्ते असं चुकीचं सर्टिफिकेट दिले, त्यांना तुम्ही पाठीशी घालणार आहात का? आम्ही त्यांना कोणालाही पाठीशी घालणार नाही, आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही. पण का जो प्रकार घडला तो या प्रगत लोकशाहीमध्ये योग्य आहे का याचा कुठे ना कुठेतरी विचार करणार की नाही? उद्या एखादा राजकीय पक्षाचा माणूस नाही, प्रगत लोकशाही आपण म्हणतो, मग जबाबदारी कोणाची? जबाबदारी कोणाची? तांत्रिक जबाबदारी तुम्ही मानायला तयार नाही. राजकीय लोक एकमेकांना म्हणतात हा आमचा रस्ता तो तुमचा रस्ता, जबाबदारी कोणाची? शहरामध्ये जर ही अवस्था असेल तर मग संपूर्ण महाराष्ट्रभर काय असेल याचा कुठे विचार करणार की नाही आपण? अहो काशी, तुमच्या इंजिनियरला मारलं, जोडलं, शिवीगाळ गेली, केलं काय? एक मिनिट राम, केलं काय तुमच्या इंजिनियरला? मी एवढं चौथ्याला झालं काय तुम्हाला? संदेश देशपांडे साहेब, ऐका संदीप देशपांडे साहेब, ऐका, तुम्ही फक्त कालची घटना डोळ्यासमोर आणू नका. गेल्या वर्ष 1.5 वर्षामध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत, काम करायला गेला तुम्ही हल्ला करणार, पोस्टर काढायला गेला तुम्ही हल्ला करणार, डेमोलिशनला गेला आपले लोक हल्ला करणार. उदाहरण प्रकार आहे. उदाहरण सांगा. एक मिनिट संदीप देशपांडे जी, तुम्ही इन द सेन्स हे राजकीय पक्षाची मंडळी, हे कालच्या घटनेचा राग आला बोलता तुम्ही. केलं काय वाईट तुमच्या इंजिनियरला? मारलं, जोडलं, शिवीगाळ केली, केलं काय? कसली एफआयआर घेणार पोलीस? नाही, एक मिनिट साहेब, एवढ्या मोठ्या पदावरती काम करणाऱ्या माणसाला खड्ड्यात नेऊन त्याच्या हातामध्ये पाठी नव्हते तुमचे. फोटो नीट बघा, फोटो नीट बघा, खड्ड्यात नव्हते, फुटपाथवर आहेत ते. ठीक आहे, याचा तुम्ही काय विचार करत नाही? अर्थ नाहीये. मी तुम्हाला प्रश्न काय विचारला? चीफ इंजिनियर रोड हा खड्ड्याला जबाबदार आहे, हे बरोबर का चुकीचं? एक मिनिट राम कदम, एक मिनिटामध्ये यांचा संवाद संपू दे. बरोबर का चुकीचं? चीफ इंजिनियर रोड खड्ड्याला जबाबदार आहे, बरोबर का चुकीचं? हो, अगदी बरोबर आहे. काय झालं तुमचं? पाऊस चालू असताना याच्याबाबतची संदीप एक मिनिट अपमान काय झाला नाही तुमच्याकडे? या सर्व गोष्टीचा मध्ये बसलेली मंडळी आहात, पैसे मला शिकवता तुम्ही. तो तुमचा चीफ इंजिनियर दराडेचे ते कॉन्व्हर्सेशन ऐकलं तुम्हाला? काय केलंय ते धंदे?
नाही मग हे काढा ना, हे मुद्दे सगळे काढा बाहेर. संदीप देशपांडे तुम्हाला कोणी अडवलेलं नाहीये. हे तुम्ही यांचे कॉल काढा, त्यांचे कॉल काढा, द्या कॉल. सगळे कॉल रेकॉर्ड करा, किती कॉन्ट्रॅक्टरचे काय बोललेत ते, त्यांना प्रोटेक्ट करता तुम्ही. तुम्ही लोकशाहीमध्ये तुम्हाला प्रत्येकाला अधिकार आहे, करा पण एकदा हो दे त्याची चर्चा. ज्यांनी चूक केली कारवाई. आंदोलनाची धमक्या कशाला देतात? आम्ही चर्चा चुकीच्या माणसाला डिफेंड करायला आलेलो नाही आहोत. आम्ही चर्चा करा. प्रामाणिक माणूस त्याला रस्त्यावरती घेऊन जायचं, त्याला खड्ड्यात उभा करायचा. अहो ते त्यांच्या गाडीने आले तिकडे, ते त्यांच्या गाडीने आले, मी नाही. बरोबर आहे, गाडीने आले. कदाचित तुमचीही काही मंडळी त्यांच्यावर गाडीने केली असतील. गेल्यानंतर एक मिनिट याचा विचार करा. जायचं ना खड्ड्यात फक्त लोकांनी जायचं, चीफ इंजिनियरनी मजा बघायची का बाहेर ना? कसला पगार घेता तुम्ही? बिलकुल नाही, बिलकुल अशी कोणाची इच्छा नाही. या प्राप्त परिस्थितीचा विचार तुम्ही मंडळी करणार की नाही? चालवणारे तुम्ही मंडळी आहात, कॉर्पोरेशन मध्ये तुम्ही जबाबदार. एक मिनिट महत्वाचा चाललेला आहे, विषय महत्वाचा चाललेला आहे, जरा सगळ्यांनी ऐकूया. मटेरियल खराब आहे याचं सर्टिफिकेट का दिलं? मग मटेरियल चांगलं आहे म्हणून का सर्टिफिकेट? एक मिनिट राम ऐकूया, एक मिनिट मी ठरवतो आता त्यांना बोलून द्या. चीफ इंजिनियर लिहून का दिलं मटेरियल चांगलं आहे म्हणून? अहो देशपांडे साहेब, तुम्ही कॉर्पोरेशन मध्ये आहात, तुम्ही काय याची चौकशी मागितली नाही? हो देत एकदा चौकशी. तुम्हाला कोणी अडवलं? तुम्हाला कोणी अडवलेलं नाही. मग आम्ही कोणाला जबाबदार धरायचं? बरं एक मिनिट बघा, आपल्याकडे प्रणाली आहे, सगळी प्रणाली फेल झालेली आहे. ही सगळी ज्या पद्धती आपण बोलतोय, सुखदेव काशीब, आपण सगळ्यांनी मोठं मन करूया, मोठं सगळ्या ज्या चुका आहेत त्या सगळ्यांनी मानूया आणि पुढे जाऊया. कारण त्याचा मुद्दा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की कोणी मानायलाच तयार नाही की इकडे चूक होते किंवा दुसरीकडे चूक होते. प्रत्येक जण आपली जबाबदारी टाळतोय आणि दुसरीकडे दुसऱ्याची जबाबदारी दाखवतोय. राम कदम, अगदी थोडक्यात तुम्हाला शेवटच्या 1-2 मिनिटांमध्ये काय सांगायचंय? लवकरात लवकर हा प्रश्न धसास लागेल का? जे किमान तुमच्या राज्य सरकारच्या, आता राजकारण सोडून देऊया, भाजप शिवसेनेचा कंटाळा आला, पण किमान राज्य सरकारच्या अखत्यारीतले जे फ्लायओव्हर्स आहेत ते तरी तुम्ही सुधारणार आहात का? निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना सुधारावेच लागतील. राज्य सरकारच्या अखत्यारीतले सुद्धा, मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतले सुद्धा, कारण खड्ड्यांची अवस्था फार वाईट झाली आहे. गणपती आले तेही खड्ड्यातच आले आणि विसर्जनाच्या दिवशी सुद्धा तसेच खड्डे राहिलेले आहेत. या निमित्तानं माझी काशी साहेबांना विनंती राहील की ठीक आहे, मनसेने जे काही केलं असेल ते आपण पूर्ण मुंबईला काही वेठीस धरण्याचं काही कारण नाही. आपण याच्यावर शांतपणे बसून तोडगा काढू. आणि माझं मनसेच्या गटनेत्यांना सुद्धा विनंती आहे की प्रत्येक वेळेस कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालून अधिकाऱ्यांना टार्गेट करणं जे चुकीचे आहे त्यांना केलंच पाहिजे. मी काय बोलायचं काय नाही बोलायचं हे काय मी तुमच्याकडून गृहपाठ घेऊन मी बोलत नाही. मी काय बोलायचं नाही बोलायचं हे काय मी तुम्हाला सांगत नाही. मला सांगू नका, भारतीय जनता पक्षाचे धंदे नाही केले. नाही, मी तुम्हाला काय सांगायचं न सांगायचं असं नाही. मी भारतीय जनता पक्षाचे धंदे शेड्यूल फक्त तुम्हालाच बोलता येतं अशातला भाग नाही. आलं का लक्षात? तुमच्या सगळे कॉन्ट्रॅक्टर बसलेले असतात, त्यांना पहिले विचारा तुमच्या घटनेत. राम कदम, थोडक्यात संदीप देशपांडे, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय. राम कदम, थोडक्यात तुम्ही उद्या काय पाऊल उचलणार आहात? काय प्रकारे तुम्ही जाऊन ह्या सगळ्या खड्ड्यांच्या संदर्भात तुम्ही तुमचं काही सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून काय करणार आहात तेवढंच सांगा. तोपर्यंत आपण कार्यक्रम बंद करू. मी फक्त एक वेळ संदीपवर बोलून मी आपण जो प्रश्न विचारला त्याच्यावर येतो. संदीप जे काही बोलला अत्यंत चुकीच्या पद्धतीने बोलला. कॉन्ट्रॅक्टरला या ठिकाणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न मनसेकडून झाला याचा निषेध करतो आणि फक्त अधिकाराचे टार्गेट करतात. मुंबईला माहिती मला काय सांगता तुम्ही? मला काय भेटत नाही शिकवता तुम्ही? विषयी अरे मनसेच्या ऑफिस मध्ये कोण कोण बसलं असं याची यादी देऊ का? मी देतो तुम्हाला यादी. सोडून का मलाच बोलताय मनसे नव्हती भाजप होती एवढं लक्षात ठेवावं संदीप.
अरे मुंबईकरता काय होणार हे सांगा राम कदम साहेब. या बाबतीमध्ये मी स्वतः या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून, अमीन पटेल आमदार आहेत त्यांच्या सोबत आम्ही भेटून आयुक्तांना त्या बाबतीतले निर्देश देऊन मुंबईतले सर्वच रस्ते हे तातडीनं बुजवले पाहिजेत अशा प्रकारची आम्ही विनंती करू. आणि निश्चितपणे मला अपेक्षा आहे की सगळं राजकारण बाजूला ठेवून येणाऱ्या काही कालावधीमध्ये मुंबईतले रस्ते पूर्ववत होतील अशी निश्चितपणे आपण सगळ्यांनी एक मिनिट राम कदम, तुम्ही काही गंभीर हा पुढाकार मी स्वतः आणि अमीन पटेल आम्ही दोघे हा पुढाकार घेऊ. तुमच्या मित्र पक्षांना घेणार आहात का बरोबर? मित्र पक्षांना बरोबर घेणार का? किशोरीताई तुम्ही जाणार का त्यांच्या बरोबर? या सगळ्या चांगल्या कामाला शिवसेना नेहमी जाते. निश्चितपणे घेऊ. मुळात म्हणजे एकंदर गेल्या 2-3 दिवसाच्या ज्या काय आपण चर्चा बघतोय त्या चर्चेच्या अंती एकच भारतीय जनता पार्टीकडनं एक दिसतंय की गडकरी कुठेतरी बोलले होते की अरे आजचे दिन की जी हाड आमच्या गळ्यात अडकलंय ते खाकरून काढण्याचे हे काय प्रयत्न आहेत का ते काही कळत नाहीये. कारण मूळ मुद्द्याला बगल देऊन मूळ मुद्द्याचं काय सांगितलं पाहिजे ते न करता नियमित याला टार्गेट करायचं त्याला टार्गेट करायचं हे जे काही पद्धत ह्या लोकांनी अवलंबली आहे या पूर्ण 8 दिवसात. आणि प्रत्येक जणांचा जर तुम्ही नीट अभ्यास केला सेम राम कदम बोलतात तेच किरीट सोमय्या बोलतात तेच त्यांचे माजी नगरसेवक. त्यामुळे ह्यांना एका चौकडीत अभ्यास करायला ठेवलाय काय? आणि जे अच्छे दिन का हाडूक आमच्या गळ्यात अडकलंय ही जी गडकरीने कुठेतरी बोललेले त्याचं हे कुठेतरी काढण्याचा काय प्रयत्न आहे का काय कळत नाहीये. नाही ठीक आहे, पण त्या बरोबरीनं संदीप देशपांडे त्यांनी आरोप केलेत ते गंभीर केलेले आहेत. तुम्ही स्पष्ट करा की ठेकेदाराला कोणाला पाठीशी घातले किंवा नाही आणि कुठले घातले? राम कदम कारण गंभीर आरोप केलेत. आरोप करायची जागा नाहीये. आपण एकमेकांची उत्तर शोधायचा प्रयत्न करतोय. केवळ राजकीय आरोप करण्यापेक्षा बेछूट आरोप न करता तुम्ही त्याच्यामध्ये सांगणार आहात का? कारण संदीप देशपांडे तुम्ही आरोप केला. सवय झाली आहे भारतीय जनता पार्टीला बेछूट आरोप करायची सवय झाली आहे. राम कदम, भारतीय जनता पार्टी हा अभ्यासपूर्ण पद्धतीनं काम करणारा पक्ष आहे. त्याचे आमदार असतील खासदार असतील म्हणजे रस्त्याच्या घोटाळ्यांचा विषय काढला तोही अभ्यासपूर्ण पद्धतीने किरीट सोमय्या साहेबांनी आणि पूनमताई महाजन मनोज कोटे यांनी काढला हे ठाऊक आहे. आणि राहिला प्रश्न आता की या ठिकाणी एवढंच म्हणालो की त्या ठिकाणी अधिकाराला नेत असताना तो त्या ठिकाणी जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या पक्षाच्या नेत्याने नेलं का नाही नेलं तर त्याच्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर मिळत नाहीये. अधिकाऱ्याला सांगितलेलं कॉन्ट्रॅक्टरला बोलव, अधिकाऱ्यांनी का नाही बोलवलं? का अधिकाऱ्यांनी पाठीशी घातलं कॉन्ट्रॅक्टरला? हे पहिले समजून घ्या. आता विषय समजून घ्या. अभ्यास पूर्ण बोला. तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही का बोलवत नाही हे मुंबईकरांना माहित आहे संदीप. तुम्हाला आवश्यकता नाहीये. वरचा भाग राम कदम साहेब वापरा तुम्ही. मी काय म्हणतो ते नीट समजून घ्या. मी म्हटलं माझा वरचा वापरण्याच्या हे नीट समजून घ्या. वरचा भाग वापरा. विषय तो नाहीये. विषय त्या चीफ इंजिनियरला विषय कळलेला नाहीये. कॉन्ट्रॅक्टरला मनसे ना मी तुम्हाला दिला आजचा विषय तुम्हाला बोलू कॉन्ट्रॅक्टर तुमचा जावाही लागतो का मनसेचा? कॉन्ट्रॅक्टर तुमचा जावाही लागतो का? जावाही लागतो तुमचा? कोण लागतो तुमचा? कोण लागतो? भाऊ लागतो? कोण लागतो? कोण लागतो तुमचा? कोण लागतो तुमचा? तुला विचारतो मी त्याच्यामुळे अशी चर्चा करता येणार नाही. 4,200 इंजिनियर 4,200 इंजिनियर ला तुम्ही वेठी सरतात. या गोष्टीला राम कदम काशीदना विचारा. राम कदम विचारा. किशोरीताईला विचारा. काय बोललो पहिले तुम्ही ऐकलत का? विचारा कॉन्ट्रॅक्टरला फोन केला. विचारा कॉन्ट्रॅक्टरला का नाही? तुम्हाला सांगितलं तुम्ही माझ्यावर आरोप करता. डोकं नाही. हे सगळं सांगण्याच्या गोष्टी आहेत.
अहो हे सगळं स्टँडिंग मध्ये टेंडर पास होत स्टँडिंग मध्ये टेंडर पास होताना तो कॉन्ट्रॅक्टर कोणाला भेटतो काय भेटतो हे संदीप तुम्हाला अधिक चांगलं माहित आहे. त्याच्यामुळे हे मुंबईकरांना सगळ्यांना माहित आहे, हे सगळं मुंबईकरांना माहित आहे. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरचे लागे बांधे कुणाशी कसे आहेत याची चर्चा मला या ठिकाणी करायला लावून राम कदम तुम्ही असं म्हणताय का राम कदम तुम्ही असं म्हणताय का की कॉन्ट्रॅक्टरला तिथं उभं केलं असतं चाललं असतं अभियंत्याच्या ऐवजी, असं तुम्ही म्हणताय? नाही नाही, दोघांनाही केलं पाहिजे, दोघे जबाबदारी सारखीच आणायची जबाबदारी बनवला तो जबाबदार नाहीये. राम कदम मंदार माझ्या 2 प्रश्नांची उत्तर द्या. उत्तर द्या तुम्ही, एका प्रश्नाचं उत्तर द्या. जबाबदार नाहीये का? तुमच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांचे जे ठेकेदार आहेत त्यांना तिथे आणलं तर चांगलं आहे का? रोड निश्चितपणे आणा. उलट त्यांना जेलमध्ये घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलंय. त्यांना ब्लॅकलिस्टेड करण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलंय. तर त्याच्यामुळे ना कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालायचं ना चुकीच्या अधिकाऱ्याला पाठीशी घालायचं. मुंबईकरांमध्ये चांगला मेसेज जात नाही. अहो तुमचा एवढा सुंदर मेसेज गेलाय मुंबईकरांकडे की ज्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही ब्लॅकलिस्ट केलं बीएमसीनी त्याला मेट्रोचं काम देण्याचं काम तुमचं सरकार करतंय. हा खूप सुंदर मेसेज चाललाय. त्याच्याबद्दल बोला. हेच तर तुमचं अर्धवट अध्ययन आहे. माझं नाही, तुमचं हेच तर अर्धवट अध्ययन आहे. आणि तुम्हाला दाखवलं की तुम्हाला अर्धवट अध्ययन असं आहे की ब्लॅकलिस्टेड झालेल्या कॉन्ट्रॅक्टरला कुठेही काम देता येत नाही. हा नियम आहे. ते आधीचं कॉन्ट्रॅक्ट आहे. मेट्रोच्या कॉन्ट्रॅक्ट ज्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही ब्लॅकलिस्ट केलं त्याला संदीप ऐकायला जाईल. आता या विषयावर बोलू. शांत राहाल. आता बोलू याच्यावर. चायनीज कंपनी सांगू मला एक मिनिट. आता मंदार त्यांना शांत करा. या प्रश्नावर उत्तर देतो. आम्ही शांतच करतोय, तुम्ही त्यांना अशांत करताय. अध्ययनाच्या तुम्ही त्यांना अशांत करताय. राम कदम तुम्ही सांगितलं होतं की आज राजकारणाच्या मूडमध्ये नाहीये तरी कदम साहेब तुम्ही राजकारण करताय, तुम्हालाही कळतंय. नाही 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 नाही. आता तुम्ही जयकुमार विचारलं त्याचं उत्तर आहे का? थोडक्यात उत्तर द्या मला. बाकीच्या 2 महाराष्ट्रात ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टरला पूर्ण महाराष्ट्रात कुठेही काम घेता येत नाही. जे काही काम मिळालं ते आधीचं टेंडर आहे आणि आधीच्या टेंडर प्रमाणे काम मिळालेलं आहे. तरी पण खोटं बोला, रेटून बोला, प्रचाराप्रमाणे मनसेचे नेते अर्धवट अभ्यासाच्या आधारावर बोलताय. अर्धवट अभ्यासाच्या आधारावर बोलताय तुम्ही संदीप. हे खरं नाहीये. अर्धवट अध्ययन राजसाहेबांना आवडायचं नाही. अहो संदीप, हे राजसाहेबांना आवडायचं नाही. अर्धवट ज्ञानाच्या आधारावर बोलताय तुम्ही. अहो तुम्हाला पूर्ण ज्ञान आहे ना. मी तुम्हाला काय विचारतो, आता रद्द करू शकता? मला काय ज्ञान आहे ते माहित नाही. तुम्ही स्वतः आरटीआय टाका आणि घ्या. तुम्ही ब्लॅक लिस्टेड कॉन्ट्रॅक्टरला महाराष्ट्रात कुठेच काम मिळू शकत नाही. मग मेट्रोचं काम का दिलं आणि दिलं तर का रद्द करत? हा नियम आहे, हा कायदा आहे. काय कायदे राम कदम तुम्ही कायदे मंडळाचे सदस्य आहात. तुम्ही कायद्यामध्ये सुधारणा करू शकता. जर कायदे असतील तर तुम्ही बहुमत आहे तुमच्याकडे, अनेक गोष्टी करू शकता. नाही याच्यातलं काय भाग नाही. करायचं नाहीये हा सगळ्यांचा तुमचा प्रॉब्लेम आहे, सगळ्यांचा. मी एका कुठल्या पक्षाला याला म्हणत नाहीये. आज परिस्थिती अशी आहे की सगळ्या जनतेला वेठीस धरलेलं आहे. सगळ्यांनी जनतेला वेठीस धरलेलं आहे. ती जनतेला वेठीस धरण्याचं काम सोडून द्या. ते लवकरात लवकर सोडून द्या, नाही तर अधिक वाईट परिस्थिती होईल. राम कदम, आपण सगळ्यांनी तुम्ही सगळे सार्वजनिक आयुष्यात काम करताय, बघा काय परिस्थिती आहे ती. कारण तुम्ही ज्या गाड्यांमधून फिरताय, सगळे नेते ज्या गाड्यांमधून फिरताय त्या गाड्यांना तेवढे धक्के कदाचित लागत नसतील. जनतेला अँब्युलन्समधनं जायचं असतं, बाईकवरनं जायचं असतं, ऍक्सिडेंट्स होतात. सगळ्यांनी जरा आपण विचार करूया, शांतपणे बसूया, शांतपणे ऐकूया आणि विचार करूया की ही परिस्थिती बदलायला हवी. आणि लवकरात लवकर अभियंते असतील, राजकीय लोक असतील, अगदी ठेकेदार असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, कुठेतरी जरा विचार करूया
आणि लाज बाळगूया या सगळ्या परिस्थितीची. मुंबई एकेकाळी जी मुंबई होती ती मुंबई परत आपल्या समोर येईल अशी अपेक्षा करूया आणि अक्षरशः हे रस्ते लवकरात लवकर बदलतील अशी अपेक्षा करूया. कारण ही परिस्थिती जी आहे ती लाज आणणारी आहे, सगळ्यांना लाज आणणारी आहे. कोणाला जर लाज वाटत नसेल तर मग काही करता येणं शक्य नाही, बदलणं काहीच शक्य नाही. त्यामुळे अगदी थोडक्यात लवकरात लवकर राम कदम तुम्ही जे आता आश्वासन दिले ते पाळाल अशी अपेक्षा करतो. उद्या जे काही करता येणं शक्य आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून करा. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद, नमस्कार.